नमस्कार मंडळी, आम्ही मोहित आणि आरती पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या YouTube चॅनलवर। तर आजचा टॉपिक एकदम असा खास आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचा एक आयुष्यातला एक माइलस्टोन असतो ही गोष्ट अचीव करणं म्हणजे, आणि ती गोष्ट म्हणजे बाईंग युअर फर्स्ट होम। तर सगळ्यात पहिले आम्ही तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स सांगू आणि नंतर इन्फॉर्मेशन देऊ थोडीफार की कसं इथे घर खरेदी केलं जातं। ओके, सो जी काही इन्फॉर्मेशन आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत ती जस्ट एक आमचा एक्सपिरियन्स आहे। ते काय प्रोफेशनल ॲडवाइस नाही, और काय तुम्हाला एखादा प्रोफेशनलला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला काय पाहिजे असल्यास। तर मग बघू आपण आमची जर्नी आणि आमचा एक्सपिरियन्स पहिलं घर खरेदी करण्याचा। सो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या वगैरे पण दिसतील, कारण आमचे काही पंजाबी आणि नेपाळी फॉलोअर्स किंवा दुसऱ्या भाषेतले पण फॉलोअर्स आहेत। सो त्यांच्यासाठी आम्ही इंग्लिशमध्ये सबटायटल्स नाही पण स्लाइड्स वगैरे बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत, जी सेम इन्फॉर्मेशन जी सेम भाषा यूज होईल तुमच्या पहिलं घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये। सो लेट स्टार्ट विथ इट। सो इन शॉर्ट आम्ही आमची जर्नी अशा प्रकारे समराईज करू की टाइमलाईन, की आम्ही कधीपासून काय केलं, दुसरी गोष्ट आम्ही काय मिस्टेक्स केल्या, काय चुका केल्या ज्याच्यामधून ज्या आम्ही शिकलो आणि ज्या पुन्हा करू नाही इच्छित, त्याच्यानंतर आम्ही एक स्ट्रक्चर्ड अप्रोच बनवला आहे ह्या सगळ्या गोष्टींमधून, जो तुम्ही यूज करू शकता तुमच्या घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये। सो लेट्स स्टार्ट विथ इट। बरं, सगळ्यात पहिले लकीली एका फॅमिलीमुळे मोहित सिरियस झाला घर बघण्यामध्ये। तर आम्ही इन्स्पेक्शन किंवा एक सिरियसनेसनी ही प्रोसिजर स्टार्ट केली एंड ऑफ ऑक्टोबर 2022 आणि नंतर नोव्हेंबरमध्ये आम्ही इन्स्पेक्ट करायला लागलो। सगळ्यात पहिले आम्ही मॉर्टगेज ब्रोकरला कॉन्टॅक्ट केला, त्यांना प्रोसिजर विचारली की नक्की काय करायचं। तर सगळ्यात पहिले आम्ही मग नोव्हेंबरमध्ये मॉर्टगेज ब्रोकरला कॉन्टॅक्ट केला। एक आम्ही आमचं इनिशियल बजेट ठेवलं होतं जे आम्ही स्टार्ट केलं 450K पासून, पण जेव्हा इन्स्पेक्ट करायला लागलो तेव्हा कळालं की नाही, या रेंजमध्ये अशी बऱ्यापैकी घरं खूपच म्हणजे 100+ इयर्स ओल्ड घरं आहेत 450K मध्ये, म्हणजे तो आपला बजेट नाही, आपल्याला थोडंसं अजून वरती जावं लागेल। नंतर मग तेवढं आमच्याकडे डिपॉझिट वगैरे नव्हतं, म्हणून आम्ही काय केलं, थोडंसं एक्स्ट्रा जॉब करायला लागलो। आम्ही उबर इट्स केले, ड्रायव्हिंगचे वगैरे जॉब केले, एक्स्ट्रा शिफ्ट्स घेतले आम्ही कामावरती। मोहित पण वीकेंड वगैरे खूप म्हणजे वर्किंग हार्ड बेसिकली, ठीक आहे, फक्त एक डिपॉझिट रेडी करण्यासाठी। आणि आम्ही आमचे इन्स्पेक्ट करत राहिलो हाऊसेस। नंतर मग डिसेंबरमध्ये काय आलं, नंतर ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये कसं झालं की आमच्याकडे बजेट आम्ही थोडंसं वाढवून ठेवलं होतं आणि आम्हाला एक इकडे बाथर्समध्येच एक खूप चांगली प्रॉपर्टी आवडली। सो बेसिकली आम्ही सिडनी आणि बाथर्समध्ये बघत होतो। सिडनीमध्ये आम्ही सगळं टाउन हाऊस विला सगळं बघत होतो, घर कारण घेणं सिडनीमध्ये कठीण आहे, वेअर ॲज इकडे बाथर्समध्ये स्टँड अलोन घर बघत होतो। सो आम्हाला एक खूप आवडलं, 2 मजली घर होतं, छान होतं आणि आमच्या बजेटमध्ये पण होतं, 585 वगैरे अराउंड होतं ते घर। सो त्याचा फोटो पण आम्ही टाकू आता। पण ते घर आम्ही सगळं डिसाईड झालं, निगोशिएशन्स केले की थोडं एंड मोमेंटला सगळं सॉलिसिटर पण अपॉइंट केला, सगळं कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू झाला, सगळं झालं। आणि त्याच्यानंतर जेव्हा साईन करायचं जेव्हा टाइम आला ऑफर देण्याच्या टाइमचा, सो तेव्हा अचानक त्या रिअल एस्टेट एजंटचा कॉल आला आणि बोलली की घर दुसऱ्या कोणाला तरी सेल झालेलं आहे ऑलरेडी। आम्ही त्या घराचं ऑलमोस्ट 3 ते 4 इन्स्पेक्शन्स केले होते, घराचे कोणच यायचं नाही, आम्हाला वाटलं की आम्हीच आहोत या मार्केटमध्ये फक्त। पण बघ ना, आम्ही घरामध्ये जाऊन अक्षरशः आपण इकडे सोफा इकडे ठेवू, हे इकडे ठेवू, ते इकडे ठेवू, हे साईन करण्याच्या आधीचा दिवस अक्षरशः म्हणजे एवढं आम्ही डिसअपॉइंटमेंट मिळाली आम्हाला। सो आम्ही ठरवलं की नाही, ह्या गोष्टीमध्ये काय प्रॉब्लेम झाला, ही ऑफर सक्सेसफुल का नाही ठरली, कारण आमच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता, हो की नाही असं खूप होत होतं, कारण आम्ही इन्स्पेक्शन खूप आधीच चालू केले, आमच्याकडे काहीच नव्हतं तरी पण इन्स्पेक्शन चालू करून दिले होते आम्ही, जे की आम्ही सजेस्ट पण करतो करावं। सो तेव्हा आम्हाला एक कॉन्फिडन्स नव्हता की घर हे होईल की नाही होईल। सो त्यासाठी एक मेन गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे तुम्ही एक प्री अप्रुव्हल रिटर्न कोणाकडनं तरी घेणं। तुम्हाला खूप सारे मॉर्टगेज ब्रोकर आम्हाला पण बोलले की नाही, होऊन जाईल, ते स्वतःच कॅल्क्युलेट करतात, ज्याच्यात काही चूक नाही, ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे। पण जे इमोशनल और आम्ही जे सायकोलॉजिकली फेस केलं घर घेण्याच्या बाबतीत, की आम्हाला कॉन्फिडन्स नव्हता,
अपार्ट फ्रॉम प्री अप्रुव्हल रिटर्न. सो आम्ही मग दुसऱ्या बँकमध्ये गेलो आणि एक प्री अप्रुव्हल घेतलं अराउंड डिसेंबरच्या अराउंड, कारण क्रिसमस हॉलिडेज येत होते. सो मार्केट ऑलमोस्ट थंड होत होतं त्याच्यामुळे. सो जास्ती प्रॉपर्टीज वगैरे पण नव्हता अराउंड जानेवारी वगैरेच्या टाईमला. सो आम्ही पुन्हा एक सबब्स आहेत ते रिडिफाईन केले. आधी आम्ही सिडनी आणि बाथर्स 2च ठिकाणी बघत होतो. आता मला नवीन जॉब लागला होता ज्याच्यात वर्क फ्रॉम होमची सुविधा होती. सो त्यामुळे आम्ही काय केलं की बाकी पण सबब्स, सिडनीच्या सराउंडिंगचे बाकी सबब्स बघायला लागलो दूर जाऊन, की अच्छा इथे पण घेऊ शकतो, जसं की सेंट्रल कोस्ट, न्यू कासल, वॉलोंगॉंग, त्याच्यानंतर बाथर्स्ट, त्याच्यानंतर इवन आम्ही कुठे कुठे ॲज इन मेलबर्नचा पण विचार केला होता, कारण माझी कंपनी मेलबर्नची मध्ये पण आहे. सगळीकडे मी एक सबब्स रिडिफाईन केले जानेवारीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही इन्स्पेक्ट करत राहिलो सेंट्रल कोस्ट वगैरे साईडला. आणि ठीक आहे, हे घर घेतलं, या घराला आम्ही ऑफर दिली, आम्ही प्रॉपर कुलिंग ऑफ पिरियड मध्ये उतरलो जो होता 10 दिवसांचा. कुलिंग ऑफ पिरियड मध्ये उतरल्यानंतर व्हॅल्युएशन करावं लागतं, तर तेव्हा बँक इथे येणं गरजेचं होतं या घराच्या व्हॅल्युएशनसाठी. आमच्या बँकेने 10व्या दिवसापर्यंत व्हॅल्युएशनच नाही केलं. भले आमचा एजंट सारखा आम्हाला सांगत होता की बँकेचे लोक अजून आलेले नाहीयेत. आम्ही सतत कॉन्टॅक्ट करत होतो. 10व्या दिवशी बँकेने येऊन इथे व्हॅल्युएट केलं. आम्ही थोडासा कुलिंग ऑफ पिरियड एक्सटेंड केला अजून थोडे 5-6 दिवस, जेणेकरून बँक व्हॅल्युएशनचा रिपोर्ट देईल. नाही दिला. हे घर आमच्या हातातून गेलं. ठीक आहे, जो आम्ही 0.25% जे ऑफरसाठी जे भरले होते ते सुद्धा सगळे गेले. $1600. हा, $1600 भरले होते ते पूर्ण गेले. बिल्डिंग पेस्ट केली होती ते गेलं. सॉलिसिटरचे गेले, सॉलिसिटर वगैरे $4000 गेले आपले. हा, जे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू वगैरे सगळं केलेलं, फक्त बँक व्हॅल्युएशनमुळे हे घर आमच्या हातातून पूर्ण गेलं. ठीक आहे, बंद म्हणजे आम्ही पण विचार बंद केला. ह्या लोकांनी पण परत इन्स्पेक्शन चालू केले, लोक येऊन घर बघायला लागले. आणि नंतर जवळजवळ 1 महिन्यांनी बँकेने आम्हाला व्हॅल्युएशनचा रिपोर्ट दिला. ते झालं मार्चमध्ये आम्ही परत यांना कॉन्टॅक्ट केला एजंटना आणि सांगितलं की हे घर अजूनही आहे का कोणी अजून ऑफर दिलेली आहे का. ते बोलतात, तर आमचा एजंट म्हणाला की हो अजूनही हे घर मार्केटमध्ये आहे. म्हटलं चला, आमचं ऑलरेडी सगळं झालं होतं, बिल्डिंग पेस्ट झालेली, कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू झालेला. म्हटलं आम्ही आता परत ऑफर देतोय. त्यांनी काही 0.25% वगैरे काही घेतले नाही नंतर. म्हणजे जे आम्ही पूर्वी जे आमचे गेलेले होते सेम एजंटच्या अकाउंट मध्येच पडलेले होते. सो तेवढं तर ते ऍडजस्ट करू शकतात की भाई आम्ही लास्ट टाइम सेम माणूस आहे. सो आम्ही अनकंडिशनल अप्रुव्हल सकट जातोय. सो आम्हाला कुलिंग ऑफची गरज नाही, काही नाही, डायरेक्ट ऑफर दिली, डन. हा, आणि ऑफर दिली आणि त्याच्यानंतरचा कुठला पिरियड चालू होतो? 1 मंथचा सेटलमेंटचा पिरियड. कुलिंग ऑफ म्हणजे कुलिंग ऑफ युजली संपला ना की म्हणजे ते आपण पुढे सांगूच, पण कुलिंग ऑफ जेव्हा संपतो त्याच्यानंतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट होऊन जातं आणि त्याच्यानंतर एक सेटलमेंट पिरियड चालू होतो. सेटलमेंटच्या आधी सेटलमेंट म्हणजे बँक पैसे वेंडरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणं. बरोबर. ते इन डिटेल तुम्हाला आम्ही पुढच्या याच्यामध्ये सांगूच. तर हा होता आमचा एक्सपिरियन्स. 16 मार्चला घर हे झालेलं, नावावर झालेलं आणि 13 एप्रिलला चावी मिळाली. सो ह्याच्यातनं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही काय चुका केल्या ऑफकोर्स, कारण आम्ही एकदम काय म्हणतात की म्हणजे ऑफकोर्स आम्हाला खूप लोकांनी मदत केली या गोष्टीमध्ये. खूप छान छान सल्ले दिले मित्रांनी, घरच्यांनी, ऑफकोर्स मॉर्गेज ब्रोकर्सनी पण छान सल्ले दिले. पण आमच्याकडे एक अप्रोच नव्हता, स्ट्रक्चर्ड अप्रोच नव्हता, आमचं बजेट फिक्स नव्हतं, खूप गोष्टी होत्या. सो काय काय चुका केल्या आम्ही या प्रोसेसमध्ये की आम्ही स्टार्टलाच बजेट सेट नाही केलं. त्यामुळे काय झालं, बजेट सेट नसताना आम्ही फॉर एक्झाम्पल ऑक्टोबरमध्ये स्टार्ट केलं जेव्हा आमचं बजेट होतं 450 आणि आम्ही डिसेंबरमध्ये जाऊन ते बजेट केलं 650. ऑलमोस्ट 1 करोडनी आम्ही बजेट, 1 करोड रुपयांनी किंवा $200,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्सनी बजेट 2 महिन्यांनंतर वाढवलं. पण त्या 2 महिन्यांमध्ये काही प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण वाढली. सो ऑक्टोबरमध्ये जी 650च्या अंडरची प्रॉपर्टी होती ना चांगल्यातली, त्याची व्हॅल्यू डिसेंबरमध्ये जाऊन 650च्या वरती गेली. त्यामुळे त्या प्रॉपर्टी आमच्या हातातून गेल्या ना ऑलमोस्ट चांगल्यावाल्या. सो तुम्ही जर बजेट आधीपासूनच सेट केलं, तुम्ही आधीपासूनच कॅल्क्युलेट केलं की बाई बँक इतके देते, आम्हाला ह्याच्यापेक्षा पुढे जाणारच नाही, किंवा तुम्ही मॅक्झिमम बजेटवरच घेतलं, तर ते खूप चांगलं होऊ शकतं. आधीपासूनच डेफिनेशन करणं बजेटची. त्याच्यानंतर आमचं प्री अप्रुव्हल रिटर्न नव्हतं कधीच, फक्त बोलण्यावर होतं की सो भले ते मिळून जाईल, भले तुम्ही चांगलाच रेट घ्याल
मॉर्गेज ब्रोकर करून, पण जस्ट ॲज अ सेफ्टी तुमच्या कुलिंग ऑफ पिरियडमध्ये काही होऊ नये म्हणून किंवा काही होऊ नये म्हणून एक प्री अप्रुव्हल कोणीतरी दिलेलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. भले त्याला काय व्हॅल्यू आहे ते पण कंडिशनल अप्रुव्हल असतं, सगळं मान्य आहे. मग आम्हाला एक सायकोलॉजिकली त्यामुळे कॉन्फिडन्स आला. त्याच्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, प्रोसेस वगैरे आहेत, ते तुम्ही स्वतःहून समजून घ्या. असं नाही की तुम्ही फक्त पैसे भरताय, मॉर्गेज ब्रोकर त्याचं काम करताय, ऑफकोर्स ह्याच गोष्टी होतात, पण तुम्ही समजून घ्या. कॉन्ट्रॅक्ट वाचायला शिका तुम्ही या गोष्टींचं, की काय गोष्टी बघाव्यात कॉन्ट्रॅक्टमध्ये, काय नाही, या गोष्टी बघाव्यात. जस्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं, डायरेक्ट ते सॉलिसिटरनी सांगितलं, अच्छा याच्यात हे आहे, हे नाहीये, असं नाही. कोणाच्या वर विश्वास नका ठेवू, तुम्ही पण शिका या गोष्टी सगळ्या. त्याच्यानंतर मेन इम्पॉर्टंट गोष्ट जी की माझ्यात आणि आरतीमध्ये खूप वाद व्हायचा या गोष्टीमुळे, इमोशन्स कंट्रोल करायला शिका तुम्ही एखादं घर बघून येता, तुमच्या बजेटच्या बाहेर जातं असेल, सगळं असेल, पण इमोशन्स खूप कंट्रोल करायला लागतात. जस्ट असंच तुम्ही पैसे वाढवून दिलेत, अजून द्या असं करून एजंटचं काम आहे तुमच्याकडनं जास्तीत जास्त पैसे घेणं वगैरे, पण ती गोष्ट एक करा की स्ट्रिक्टली तुमचं इमोशन्स कंट्रोल करा. प्रॉपर्टी आहे ती फेल झाली, ठीक आहे, दुसरी प्रॉपर्टी येणार आहे, काय आभाळ कोसळत नाहीये ह्या गोष्टींमुळे, ठीक आहे. सो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आमच्या लर्निंग्समधून, आमच्या मिस्टेक्समधून. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही काय केलंय की आम्ही एक स्ट्रक्चर्ड अप्रोच बनवलाय, की एक स्टेप बाय स्टेप अप्रोच, की घर घेण्याच्या प्रोसेसमध्ये कसं तुम्ही करू शकता. ऑफकोर्स तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता, आणि जसं की हे प्रोफेशनल ॲडवाईस नाहीये, आम्ही जस्ट आमचा एक्सपिरियन्स सांगतो या गोष्टीमधून. सो सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही तुमच्या डिफाईन करा रिक्वायरमेंट्स काय आहेत त्या, की तुम्हाला काय रिक्वायरमेंट्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बजेट सेट करा. त्याच्यानंतर तुम्ही हाऊस इन्स्पेक्शन स्टार्ट करा, किंवा हाऊस इन्स्पेक्शन आधी पण स्टार्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हाऊस सिलेक्ट करा, त्याच्यानंतर सेटलमेंट डे येते. सो हे आम्ही आता एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगू. रिक्वायरमेंट मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ठीक आहे. या गोष्टीमध्येच आमचे भरपूर वाद झालेले आहेत, की तुम्हाला घर नक्की कुठल्या सबब मध्ये हवंय. सिडनीमध्ये आम्ही बघितलं अफोर्ड नाही करू शकत, जे आम्ही बोलतोय 650K 700K, हे तिथे तुम्ही तोंडाने शब्द बोलूही नाही शकत. 1 मिलियनच्या खाली तुम्ही तोंड बंद करून निघा इथून, ठीक आहे. तर तुम्ही आधी सबब सिलेक्ट करा, तुम्ही कुठे अफोर्ड करताय ऑब्व्हियसली त्यावरती. तुम्हाला जर का मूलबाळ असेल तर त्यांची स्कूलिंग, इथे कॅचमेंट एरिया असतो, तुम्ही त्या कॅचमेंट एरियामध्येच तुम्ही तुमच्या मुलीला स्कूलमध्ये घालू शकता, तर तुम्ही ते आधी बघा. शॉपिंग सेंटर वगैरे जवळपास असेल तर वेल अँड गुड. दूरवर असेल तर तुम्हाला प्रॉपर पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का तिथपर्यंत, तुमच्या घरापासून किती जवळ अंतरावर बस स्टॉप किंवा ट्रेन स्टॉप आहे हे बघा. कुठल्या टाईपची घरं घ्यायची, हाऊस घ्यायचा का विला घ्यायचा, अपार्टमेंट घ्यायचं, टाउन हाऊसेस घ्यायचं, हे एक्झॅक्टली सगळं काय असतं ते आम्ही सांगू तुम्हाला. तिसरी गोष्ट आहे हाऊस साईज. आता हाऊस साईज मध्ये तुम्हाला 3 बेडरूमचं हवंय का 4 बेडरूमचं घर हवंय. जर का 4 बेडरूम आहे तर तुम्हाला एनस्वीट टॉयलेट हवंय का. म्हणजे प्रत्येकाला आपली प्रायव्हसी इम्पॉर्टंट असते, जे की मला होतीच खूप जास्त, की भले तुम्ही बाकीचे रूम रेंटवर दिले एक्स्ट्रा इन्कमसाठी, तरी तुम्हाला तुमची प्रायव्हसी ब्रेक नाही होता आली पाहिजे, म्हणून तुम्ही बघता की एनस्वीट टॉयलेट पाहिजे. लँड साईज खूप मॅटर करते, कारण लँड साईज वरूनच घराची किंमत वाढते किंवा लँडची किंमत वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती की मला गॅस स्टोव्ह पाहिजे होता. इलेक्ट्रिक स्टोव्ह मोहित कसाही काम करू शकतो, कुठेही काम करू शकतो, स्टोव्ह वरती पण करू शकतो, पण मला गॅस स्टोव्ह हवा होता. सो ते पण एखाद्याची रिक्वायरमेंट असू शकते, ते पण बघितलं पाहिजे. लॉन्ड्री, आता काही घरांमध्ये घर तुम्हाला भरपूर आवडेल, चला 3 बेडरूमचं घर आहे पण एकच बाथरूम आहे, त्यामध्ये तुम्ही चेंजेसही करू शकतात, की जिथे लॉन्ड्री असते, लॉन्ड्री रूम असते, तुम्ही त्यालाही टॉयलेट बनवू शकतात, आणि मध्ये एखादं वॉल वगैरे टाकून तुम्ही तुमची प्रायव्हेट बेडरूम प्रायव्हेट टॉयलेट वेगळं करू शकतात. सो ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स तुम्ही आधी बनवल्या पाहिजे. मला कुठल्या प्रकारचं घर हवंय. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला कुठल्या स्टाईलचं घर हवंय. एक तर ब्रिक हाऊस असतं, वेदर बोर्ड असतं, अजूनही भरपूर टाइप्स असतील, मला नाही माहिती, पण यामध्ये पण वादग्रस्त होऊ शकतो टॉपिक. सांगतो आम्ही काय वाद झाले. मी आता एक्सप्लेन करणार आहे हाऊस टाइप्स काय असतात, ब्रिक हाऊस आणि वेदर बोर्ड हाऊस, त्याच्यात सांगतो वाद काय झाले. ठीक आहे, ओके. सो हाऊस टाइप्स मध्ये सगळ्यात पहिलं आहे फ्री स्टँडिंग हाऊस.
म्हणजे एक ब्लॉक ऑफ लँड असतो, त्याच्यावरती घर बांधलेलं असतं. सो त्या लँड पण तुमचीच होते, लँडचे ओनर तुम्ही असता टायटलवर, आणि त्या घराचे ओनर पण तुम्हीच होऊन जाता. सो तुम्हाला त्याच्यात जे काही चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर दुसरं घर बांधायचंय किंवा दुसरं ग्रॅनी फ्लॅट बांधायचंय, ती पण पॉसिबिलिटी आहे, सब्जेक्ट टू काउन्सिल अप्रुव्हल. ग्रॅनी फ्लॅट म्हणजे काय? अच्छा, ग्रॅनी फ्लॅट म्हणजे जे मला माहिती आहे ते सांगतो, डेफिनेशन नाही. युजली घराच्या मागच्या साईडला एक 60 स्क्वेअर मीटर पेक्षा कमीचा तुम्ही अजून एक घर बांधू शकता, जे तुम्ही तुमच्या लहान मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही रेंटवर पण देऊ शकता. युजली लोक रेंटवर देण्यासाठी ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणूनच बांधतात ते ग्रॅनी फ्लॅट. सो तुम्हाला ॲडिशनल इन्कम मिळतं घरातून विदाउट ब्रेकिंग युअर प्रायव्हसी. सो एकदम सेपरेट घर असतं. सो तुम्ही जे करायचं ते करू शकता. तुम्ही त्याच्या आतमध्ये काय गार्डन करू शकता, काही पण करू शकता, बऱ्यापैकी गोष्टी. असे मांजरं बिंजरं पाळू शकता. कारण की सगळ्या गोष्टींमध्ये पॉसिबल नाहीये. जर तुम्ही नेक्स्ट टाईप जो आहे घराचा ते म्हणजे टाउन हाऊस किंवा अपार्टमेंट, या गोष्टींमध्ये तुम्हाला कुत्रा पाळायचा आहे किंवा मांजर पाळायचं. मांजरीचं मला माहित नाही, पण तुम्हाला पेटसाठी आहे ना एक ओनर्स कॉर्पोरेशनचं अप्रुव्हल घ्यायला लागतं त्यासाठी. सो टाउन हाऊस म्हणजे काय असतं, दिसायला एकदम बंगल्यासारखंच दिसतं, इंडियन भाषेत बंगल्यासारखंच दिसतं, सगळ्या गोष्टी बंगल्यासारख्या दिसतात अपार्टमेंट्समध्ये. पण टाउन हाऊस म्हणजे काय की तुमच्या जी लँड आहे ती तुम्ही ओन नाही करत, ती स्ट्राटा टाईप. स्ट्राटा म्हणजे जे कोण मॅनेज करतं त्या गोष्टी ते. तर तुम्हाला त्यांची फीस भरायला लागते. त्याच्यात तुम्हाला चेंजेसमध्ये लिमिटेशन येतात. इंटरनली तुम्ही चेंज करू शकता, एक्सटर्नली लिमिटेशन्स येतात. त्याच्यात तुम्ही ऑफकोर्स ग्रॅनी फ्लॅट वगैरे बांधून नाही शकत, कारण लँड तुमची नसते या गोष्टीमध्ये. सो ह्याची ओनरशिप युजली स्ट्राटा असते, पण काही हे टॉरन्स टायटल पण होऊ शकतात. सो टॉरन्स टायटल म्हणजे तुम्ही ओनर आहात खालच्या लँडचे. इंडिपेंडेंट टाउन हाऊस. हा, इंडिपेंडेंट टाउन हाऊस. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणजे डिपेंड करतं की तुम्ही काय करू शकता काय नाही. ते पूर्ण मालक तुम्ही नसता ऍक्च्युली त्याचे. पूर्ण म्हणजे घराचे आणि घराच्या खालच्या लँडचे असतात, पण लिमिटेशन्स असतात. त्याच्यानंतर अजून पण आहेत, जसं की टेरेस असतात, त्याच्यानंतर सेमी टॅच असतात, ड्युप्लेक्स असतात, विला असतात. सो सगळ्याच्या काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. सिडनी साईडला ह्या गोष्टी बऱ्यापैकी दिसून येतात. गावाच्या साईडला जास्ती करून हाऊसेसच असतात. त्याच्यानंतर येतं अपार्टमेंट म्हणजे काय, इंडियामध्ये जे फ्लॅट असतात आपले नॉर्मल ते वाले. सो त्याच्यात पण तुम्ही ऑफकोर्स लँड तर ओन करतच नाही, तुम्ही फक्त तुमचं घर ओन करता. रिनोव्हेशन करायचं असतील तर तुम्हाला चॅलेंजेस येऊ शकतात, किंवा काही गोष्टींमध्ये जसं की तुम्हाला अप्रुव्हल लागतं, रात्री मोठ्या आवाज नाही, मे बी चालू नाही शकणार, मे बी चालू पण शकतील वगैरे सगळ्या गोष्टी असं. आणि एक जनरल रूल ऑफ थंब, तुमची घराची प्राइस युजली वाढत नाही, कारण घराचं जे मटेरियल आहे, दगड विटा ज्या आहेत त्यांची प्राइस कमी होते, पण वाढते काय, ती लँडची प्राइस वाढते युजली. हा, हे सगळीकडे नाहीये, पण एक रूल ऑफ थंब बोलला जातो हे, की त्यामुळे जेवढी लँड तुम्ही जास्ती असेल ना तेवढी साईज तुमची प्राइस वाढते, अप्रिशिएट होते त्या गोष्टींची. सो ह्या गोष्टींमधलं पहिल्यांदा सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट. सो आम्ही डिसाईड केलं की आम्हाला हाऊसच पाहिजे, कारण की माझा जॉब आधी रिजनल मध्ये होता आणि आरती नर्स आहे, तिला कुठे पण जॉब मिळणं पॉसिबल आहे. सो त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की गावांमध्येच बघू, आणि नंतर वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे म्हटलं सिडनीच्या आजूबाजूला बघू आणि हाऊसवरच जाऊ, की जर लँडची एवढी व्हॅल्यू आहे तर मग काय. आणि इंडियामध्ये पण आपण अपार्टमेंटमध्येच राहिलेलो आहोत, तर मग जरा शेतीवाडी वगैरे करू म्हटलं इकडे अशा प्रकारे. तर मग आम्ही ते डिसाईड केलं. खूप चांगला डिसिजन होता तो. हा, म्हणजे आम्ही त्याला स्टिक राहिलो आणि सबब्स म्हणून सबब्स डिसाईड केले. जर आम्ही अपार्टमेंट्सच पाहिजे असते तर सिडनीमध्ये पण मिळाले असते आम्हाला. आणि अपार्टमेंटची सिडनी CBD वगैरे साईडला अपार्टमेंटची पण व्हॅल्यू वाढते, किंवा आजकाल तर पॅरामेटा वेस्टमिड साईडला पण वाढायला लागले. मेलबर्नमध्ये माझ्या मते मेलबर्नमध्ये माहित नाही मला किती अपार्टमेंटची व्हॅल्यू वाढते, कसं नाही माहिती. आता खास करून मुलींना ही गोष्ट खूप जास्त मॅटर करते की तुमचं घर दिसतं कसं. बाहेरून वेगवेगळ्या प्रकारचं, जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्रिक हाऊस असतं, वेदर बोर्डचे हाऊसेस असतात, पण आतमधून जर का तुम्ही बघायला गेलात ना तर स्ट्रक्चर सगळ्यांचं सेमच आहे. वुडन असतं ना ते स्ट्रक्चर वुडन, म्हणजे वुडन स्टड्सचं स्ट्रक्चर. हा, पण जर का तुम्ही ब्रिक हाऊस घ्यायला गेला तर 20 वर्षांनंतर पण ते घर तसंच दिसतं. तुम्हाला जास्त मेंटेनन्स नाहीये ब्रिक हाऊस मध्ये. वेअरॅज जर का तुम्ही वेदर बोर्डचं घर घेतलं, जे ब्रिस्बेन मध्ये वगैरे आम्हाला खूप दिसली तशी घरं,
हा, पण त्याला खूप जास्त मेंटेन करावं लागतं. म्हणजे 5-6 वर्षांनंतर ते थोडंसं जुनं दिसायला लागतं. प्रत्येकाचा हा सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे, मला तसं वाटलं. म्हणून आम्ही डिसाईड केलेलं की ब्रिक हाऊस घ्यायचं असं. म्हणजे ते आता हे घर किती 2007 मध्ये बांधलेलं आहे, 17 वर्ष झाले तरी पण हे घर आहे तसंच दिसतंय. यामध्ये काहीही कुठली वीट खराब झालेली वगैरे अशी दिसत नाही. आणि वेदर बोर्ड कसं आहे, व्हाईट किंवा ग्रे कलर मध्येच असतं, जे खराब होण्याची खूप जास्त शक्यता असते. तुम्ही कलर मारू शकता त्याला, पण मारत बसायला लागेल कलर, जास्ती कोण मारत नाहीत. या स्ट्रक्चर्ड अप्रोच मधला नेक्स्ट पोर्शन आहे तो म्हणजे सेट युअर बजेट, की तुम्ही बजेट सेट करा. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बजेट सेट करता म्हणजे काय, तुमचा प्रेफरन्स काय, कितीपर्यंतचं घर तुम्हाला पाहिजे, की ह्याच्या पुढे तर मी जाणारच नाही, की हफ्ते किती येतील. आता हफ्ते किती येतील ते पण कॅल्क्युलेट करायचं सिम्पल एक्सेल फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तो आम्ही देतो. एक्सेल मध्ये सिम्पल जा, किती तुम्ही मॉर्गेज घेताय आणि किती तुम्ही पर्सेंटेजवर लोन मिळतंय, त्याच्यावर तुमचं मंथली मॉर्गेज किती येतं ते तुम्हाला कळून येईल. सो सिम्पल आहे ती गोष्ट. दुसऱ्या सारखं त्याच्यासाठी तुम्हाला मॉर्गेज ब्रोकरला हाक मारायची गरज नाहीये. त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे किती सेव्ड आहेत ऑलरेडी. जर तुमच्याकडे फक्त $10,000 फक्त नाही $10,000 सेव्ह झालेले असतील आणि तुम्ही म्हणताय की भाई मी 1 मिलियनचं घर घेतो, तर असं नाही, पॉसिबल सगळं असतं. पुढच्या दिवशी माणसाला लॉटरी लागू शकते, पण मे बी आम्ही ते गोष्ट नाही केली किंवा आम्ही सजेस्ट नाही करणार की 10,000 आहेत तर तुम्ही 1 मिलियनच्या घराचे डायरेक्ट स्वप्न बघा. सो युजली तुम्ही आत्ता रूल असेल की तुम्हाला 5% नो LMI वर तुम्हाला घर मिळतं. सो सांगतो LMI वगैरे काय असतं ते पण सगळ्यांना नाही, एकतर सिटीजन्स नाही तर परमनंट सिलेक्टेड प्रोफेशन्स. नाही आजकाल आपल्या वेळेस तसं होतं. आत्ता जस्ट आपण घर घेतल्यानंतर 5%वर झालं. सो आम्ही घर घेतलं तेव्हा फक्त सिटीजन्सनाच होतं आणि आता आम्ही सिटीजन आहोत. त्याच्यानंतर रूल चेंज झाले, त्याच्यात परमनंट रेसिडेंट आणले आणि आता आम्ही सिटीजन झालो. सो पण ठीक आहे, बरं झालं नाही घेतलं. त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. डिसएडव्हान्टेज तुम्हाला जास्ती हफ्ता भरायला लागतो, जास्ती इंटरेस्ट जातो तुमचा. किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा 600चं घर 600,000चं घर घेता आणि तुम्ही 30 वर्षाच्या दृष्टीने बघता, ऑलमोस्ट तुम्ही 1.2 मिलियन डबल भरताय पैसे 30 वर्षांमध्ये. इंटरेस्टच तुमचा पहिले वर्ष फक्त इंटरेस्टच जातो. फॉर एक्झाम्पल $3,000 तुम्ही महिन्याला भरत असाल तर त्यातला तुमचा ऑलमोस्ट $2,500 हा इंटरेस्ट जातो. $500नीच फक्त लोन कमी होतं तुमचं. ते पण एक्सेल मध्ये कसं करायचं ते आम्ही दाखवू तुम्हाला. ते पण डिपेंड करतं इंटरेस्ट रेट काय चालू आहे. इंटरेस्ट रेट वाढत राहिला तर मग खूपच डेंजर. इंटरेस्ट हीच गोष्ट बँकेचं खरं प्रॉफिट आहे. बँक त्याच्यातनंच प्रॉफिट बनवते ना, अशी गोष्ट. सो एनिवेज त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट होम बायर ग्रांट पण मिळतो. सो फर्स्ट होम बायर ग्रांट आमच्या टाइमला कसा होता की जर तुम्ही घर बाय करताय जे की 2 वर्षापूर्वी बांधलेलं असेल किंवा नवीन असेल, ब्रँड न्यू असेल, तरच तुम्हाला फर्स्ट होम बायर ग्रांट मिळतो. तो पण $10,000 तुम्हाला कमी होतात त्याच्यातनं. हा होता. सो आम्ही ह्या घरासाठी नाही घेऊ शकलो आणि 2008चं बांधलेलं घर आहे. सो फर्स्ट होम बायर झालं. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन. स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन मध्ये काय होतं की एक आमच्या वेळेस कसं होतं की 650,000च्या अंडरचं तुम्ही घर घेताय तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागत नाही, जी की आम्हाला ऑलमोस्ट 30,000 वगैरे लागली असती, जी आम्हाला 0 भरायला लागली. जे तुम्हाला डायरेक्ट पैसे भरायला लागतात ते तुमच्या लोन मध्ये इन्क्लूड नाही होत स्टॅम्प ड्युटी. सो ती आत्ता माझ्यामध्ये 800K आहे न्यू साऊथ वेल्स मध्ये असं आहे. आणि तुम्हाला 800K पर्यंत घर घ्यायचं झालं तर तुम्हाला त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी नाही भरायला लागत. आमच्या वेळेला 650 होतं म्हणून आम्ही कट टू कट 649ला पण घर घ्यायला रेडी होतो, पण 650चं नाही. बरोबर. मे बी 800Kचं असतं आपण मे बी थोडं वरती जाऊ शकलो असतो, पण एवढं नाही. आपण थोडं आम्ही बजेट कॉन्शियस पण खूप होत्या. म्हणजे घाम फुटायला लागतो अक्षरशः $3,000 महिन्याचं भरायचे वगैरे असं सगळं हे करून. सो त्याची पण स्ट्रॅटेजी आम्ही काय यूज केली होती ते आपण पुढे बोलूया. की आम्ही असा विचार केला तेव्हा की रेंटल्स ठेवू शकतो वगैरे. लेट्स स्टिक टू द टॉपिक. ओके. त्याच्यानंतर तुम्ही तुमची बॉरोईंग कपॅसिटी, तुम्हाला किती लोन मिळतंय हे तुम्ही आधी माहिती करून घ्या. जर तुम्हाला 500च लोन मिळतंय 500Kचं तर तुम्ही 1 मिलियनचं घर बघून मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काही फायदा नाही. ते तुम्हाला प्री अप्रुव्हल मध्ये भेटेल की तुमची बॉरोईंग कॅपॅसिटी काय आहे. एक्झॅक्टली. सो प्री अप्रुव्हल मध्ये तुम्हाला लिहून मिळतं की तुमच्याकडचे पैसे किती आहेत आणि मॉर्गेज किती देईल बँक. या गोष्टी तुम्हाला कळून येतात. ते तुम्हाला मॉर्गेज ब्रोकर व्हर्बली पण सांगू शकतो, ते पण कॅल्क्युलेट करू शकतात बेस्ड ऑन करंट रेट्स वगैरे. पण बेटर आहे तुम्ही रिटर्न प्री अप्रुव्हल घेणं. त्याच्यानंतर तुम्ही बँकेकडे जा, मॉर्गेज ब्रोकरकडे जा, त्यांच्याकडे जा. त्याच्यानंतर समजून घ्या की काय प्रकारचं तुम्हाला लोन मिळू शकतं,
किती % इंटरेस्ट रेट आहे, फिक्स्ड आहे, व्हेरिएबल आहे, त्या दोघांचे रेट कसे वेगवेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आम्ही लास्ट इयर जेव्हा घर घेतलं तेव्हा आम्हाला 5.44% वर आम्ही 3 वर्षासाठी फिक्स करून घेतलं ते लोन. सो दॅट 3 वर्ष आम्हाला रेटकडे बघायची गरज नाही. सो डिपेंड करतं, जर तुम्हाला वाटतंय की मार्केटमध्ये रेट्स कमी होणार आहेत, जास्ती होणार आहेत, डिपेंड करतं. आम्हाला जस्ट एक घर कर्जासाठी एक इंडिकेशन पाहिजे म्हणून आम्ही फिक्स करून घेतलं. ऑफकोर्स त्याच्यानंतर रेट्स तर वाढले खूप सारे. सो इट्स अ गुड डिसिजन आत्ताच्या घडीला. आता खूप लोकांना प्रश्न असेल की घर हे इन्स्पेक्ट कसं करायचं, ही सगळी माहिती कुठून मिळेल, कुठले घर मार्केटमध्ये आहे ते कुठून मिळेल. तर वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स असतात, जसं रिअल इस्टेट चा ॲपही असतो, ऑल होम्स, त्याच्यानंतर डोमेन. सो ह्या कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही म्हणजे ह्या सबबमध्ये कुठलं घर आहे सध्या मार्केटमध्ये तुम्ही फिल्टर्स लावू शकतात. कुठले कुठले तुमच्या बजेटमध्ये काय आहेत, किती बेडरूमचं हवंय, इनस्वीट हवंय का, लँड साईज काय आहे, किती ओल्ड हवंय, मला 5 वर्षांपूर्वीचं घर नको आहे, तर मग ते सगळे फिल्टर्स लावून तुम्ही ते ऍपमध्ये घरं बघू शकतात. समजा तुमचं बजेट सेट झालं, प्री अप्रुव्हल मिळालं, तुम्ही इन्स्पेक्शनला गेलात घराच्या, आता पुढे काय, तुम्हाला समजा घर खूप आवडलं एखादं, सो तुमचं सगळं रिक्वायरमेंट्स वगैरे सगळ्या मीट झाल्या आणि तुम्ही म्हटलं की आता मला हे घर पाहिजे, तर काय करायचं, घर पाहिजे कोणाला सांगायचं, ऑफकोर्स एजंटला सांगायचं जो तुम्हाला घर दाखवतो त्याला. सो कशा प्रकारे सांगायचं, सो हे सांगणं म्हणतात, त्याला म्हणतात ऑफर, की बाई मला हे घर आवडलं आणि ह्या घरासाठी मी इतके अमुक पैसे द्यायला रेडी आहे, डॉलर्स द्यायला रेडी आहे. तोंडातून पैसे हा शब्द कधीच जात नाही असं, तर मग एवढे डॉलर्स द्यायला रेडी आहे. तर मग तुम्ही मे बी काही एजंट्स वर्बली पण ऍक्सेप्ट करतात, काही एजंट्सला लिहून सही लागते तुमची, तर काही एजंट्सला तुम्ही टेक्स्ट मेसेज पण करू शकता. सो ॲज पर आर ती वर्बल असेल तरी ते तुमचे रूल्स तुम्ही आधी सगळ्या गोष्टी वाचून घ्या आणि करा. पण आम्ही कसं केलं की ऑफर जेव्हा देताना आहे ना, तुम्ही सांगा ओके मला हे घर एवढ्या किमतीमध्ये पाहिजे. मग त्याच्यानंतर तुमची ऑफर जर ऍक्सेप्ट झाली, तो एजंट त्या वेंडरकडे जातो, वेंडर म्हणजे सेलरकडे घेऊन जाणार ऑफर, ही एवढी ऑफर आहे. तर मग जर ती ऍक्सेप्ट झाली तर तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट तुमच्या सॉलिसिटरला पाठवलं जातं. सॉलिसिटर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू वगैरे करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही साईन करता, ज्या मोमेंटला तुम्ही आणि वेंडर, तेव्हापासून तुम्ही कुलिंग ऑफ पिरियड म्हणून एक गोष्ट असते ती मागू शकता, की बाई मी हे घर बघितलंय, मला आवडलं, मी एवढ्याची ऑफर देतोय, आता पूर्ण कॉन्ट्रॅक्ट डिटेलमध्ये रिव्ह्यू, त्याच्यानंतर बिल्डिंग पेस्ट इन्स्पेक्शन, म्हणजे घरामध्ये काही वाईट आहे का, बिल्डिंग मध्ये काही वाईट आहे का, घरामध्ये किडे वगैरे आहेत का, पेस्ट वगैरे काही आहेत का, लिकेज आहे का, किंवा एक जनरल स्ट्रक्चरल कंडिशन कशी आहे, हे जनरल गोष्टींसाठी तुम्हाला बिल्डिंग पेस्ट इन्स्पेक्शन युजली करतात इकडे. सो ती गोष्ट, त्याच्यानंतर तुमच्या बँकेला सांगणं, फायनान्सेस वगैरे साठी सांगणं की बाई मी ऑफर दिली, आता अनकंडिशनल अप्रुव्हल द्या तुम्ही आम्हाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जमा करण्यासाठी आयदर 5 सिडनीमध्ये युजली 5 दिवसांचा किंवा बाहेरगावी 10 दिवसांचा वगैरे अशा टाईपचा कुलिंग ऑफ पिरियड असतो. डिपेंड करतं कोण कसं मानतं वगैरे. काही लोक मानत पण नाहीत कुलिंग ऑफ पिरियडला, काही लोक सांगतात तुम्ही डायरेक्ट अनकंडिशनल अप्रुव्हल घेऊन घ्या. डिपेंड करतं एव्हरी ठिकाणी तुमचं काय गोष्टी चालू आहेत त्या गोष्टींवरती. सो जेव्हा कुलिंग ऑफ पिरियडमध्ये तुम्ही जातो तेव्हा तुम्हाला एक 0.25% डिपॉझिट भरायला लागतं तुमच्या टोटल प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या. जसं की 600ची प्रॉपर्टी घेतली तर 0.25 किती होतं, $1,500. सो तेवढं तुम्हाला भरायला लागतं, जे की तुम्हाला नॉन रिफंडेबल असतं. जर तुम्ही कुलिंग ऑफ पिरियडच्या मध्ये काही झालं किंवा तुम्ही ऍट दी एंड कुलिंग ऑफ पिरियडच्या ऑफर काढून घेतलीत तर मग तुम्हाला ते परत नाही मिळत, ते गेले तुमचे. ऑफकोर्स हे आमचं एक्सपिरियन्स सांगतो, आमचं नॉलेज सांगतोय, चेक करून घ्या गोष्टी काय आहेत वगैरे. तर मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या 10 दिवसांमध्ये जमवणं खूप इम्पॉर्टंट होतं आम्हाला. सो तुम्हाला सॉलिसिटर अपॉइंट करायला लागतो किंवा कन्व्हेन्सर अपॉइंट करायला लागतो, जे की लॉयर असतात, बेसिकली कॉन्ट्रॅक्ट वाचतात आणि ते कम्युनिकेट करतात दुसऱ्यांच्याशी वगैरे. त्याच्यानंतर कुलिंग ऑफ पिरियड होतो, त्याच्यात बिल्डिंग पेस्ट इन्स्पेक्शन होतं, ज्याच्यामध्ये की तुमचं घर एक इन्स्पेक्टर येऊन तुमच्या घराचं चेक करतो गोष्टी. त्याच्यानंतर बँकेकडे जाते, बँक तुमच्या घराचं व्हॅल्युएशन करते. सो काही वेळेस डेस्कटॉप व्हॅल्युएशन होतं, म्हणजे घर त्यांच्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या ते व्हॅल्युएशन करतात. पण काही बँका व्हॅल्युअर
साईटवर पाठवतात आणि ते व्हॅल्युएशन करून घेतात. सो आमच्या केसमध्ये असं झालं होतं की त्यांनी व्हॅल्युअर साईटवर पाठवलं आणि तो पण एकदम 10व्या दिवशी पाठवला, ज्या दिवशी कुलिंग ऑफ पिरियड संपत होता. आम्ही खूप प्रेशरमध्ये होतो त्यावेळेस की आम्हाला सांगायचंय भाई जर तुमचं नाही मिळणार आहे आम्हाला अनकंडिशनल अप्रुव्हल तर आम्हाला एक्झिट घ्यायचं आहे किंवा कुलिंग ऑफ पिरियड एक्सटेंड करायचं आहे, या 2 गोष्टी करायच्या होत्या. सो खूप प्रेशर होतं तेव्हा. त्यानंतर तुम्हाला जेव्हा अनकंडिशनल अप्रुव्हल वगैरे मिळतं, सगळ्या गोष्टी नीट होतात, तेव्हा तुमचं 10व्या दिवसानंतर किंवा जे काही कुलिंग ऑफ पिरियड संपतो आणि तुमचे कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट होऊन जातात. सो त्याच्यानंतर टाइम चालू होतो सेटलमेंट पिरियड. सो तुम्ही जे काही सेटलमेंट पिरियड तुमची बँक देते तुम्हाला 28 दिवस म्हणा, 42 डेज म्हणा, 35 दिवस म्हणा, जे काय असेल ते, तेवढा पिरियड घेतात ती लोक आणि त्याच्यानंतर त्या दिवसाला सेटलमेंटच्या दिवशी तुमचे सॉलिसिटर एकमेकांशी कॉन्टॅक्ट करतात आणि सगळे जे काही फंड्स असतील तुमचे डिपॉझिट असेल म्हणा काही असेल ते तुम्हाला त्या दिवसाच्या आधी सॉलिसिटरला किंवा एजंटला किंवा जिकडे सांगतील तिकडे तुम्हाला तिकडे ट्रान्सफर करून ठेवायला लागतात. आणि ॲट दी एंड सगळ्या गोष्टी जसं की बिल्डिंग चार्जेस हे ते सगळं कॅल्क्युलेट होतं आणि जी काय रिमेनिंग अमाऊंट आहे ती तुम्ही एकदा केली, फंड्स वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या सॅटिस्फाय झाल्या की तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सेटलमेंट डेला होतात आणि ॲट दी एंड सगळं नीट झालं की तुम्हाला घराची चावी मिळते. बेस्ट डे ऑफ युअर लाईफ. सेटलमेंट सक्सेसफुल होते आणि आता बोलताना पण प्रेशर आलं ग, ते मी बघ ना असं भुसा असं टाकला अक्षरशः मी असं, आणि एंडला तुम्हाला घर मिळतं. सो ही एक वन ऑफ द प्रोसेस झाली. सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. काही लोक लँड घेतात आणि त्याच्यावर बाय करतात. आम्ही सर्वसामान्य एक ऍडवाइस देऊ इच्छिते की जी तुमची बॉरोइंग कॅपॅसिटी आहे तुम्ही त्यामध्येच घर घ्या. त्याच्या खूप लोक आहेत जे ना मुद्दाम बॉरोइंग कॅपॅसिटी वाढवायला खूप 2-3 जॉब करतात, मॉर्निंग इव्हनिंग नाईट शिफ्ट करतात, खूप स्ट्रगल करतात. पण जी तुमची बॉरोइंग कॅपॅसिटी आहे ती भले तेव्हासाठी वाढेल पण तुम्ही तो लाईफ टाईम तसा जॉब नाही करू शकणार. इतकं स्ट्रगल नका करू तुमची बॉरोइंग कॅपॅसिटी वाढवायला किंवा खूपच एक्सपेन्सिव्ह घर घ्यायला की तुम्हाला घरामध्ये टाइम द्यायला बिलकुल वेळ नाही मिळणार. ठीक आहे. सो जे म्हणजे माणसाने अंथरूण बघून पाय पसरावेत, जे तुम्ही अफोर्ड करू शकता तेच घ्या. तशा प्रकारच्याच रिक्वायरमेंट्स बनवा. बरोबर, म्हणजे डिपेंड करतं प्रत्येकावर. ही गोष्ट सब्जेक्टिव्ह आहे, सगळं आहे. पण एक जे फॅमिलीवाली लोक आहोत ना, म्हणजे करणारे करतात, माहिती करणारे काय पण करतात वगैरे असं. म्हणजे आपण नॉर्मल आम्ही नॉर्मल सिंपल साधं सरळ मराठी कपल जे म्हणतात घरगुती लोक, सर्वसामान्य मध्यमवर्गीय, जास्त हाय फंडू नाही, एक बेसिक बनियन घालून झोपणारे भोकावाली बनियन, तशा टाईपची लोक आहोत. नाही होत्या काही रिक्वायरमेंट स्ट्रिक्ट होत्या, काही रिक्वायरमेंट जसं एनस्वीट रूम असणं किंवा गॅस स्टोव्ह असणं किंवा मोठी लँड असणं, हे सगळ्या होत्या, शौक होते जे की बसले लकीली आमच्या बजेटमध्ये आणि इतकं सुंदर घर मिळालं. टचवूड झाड टचवूड असं. ठीक आहे मग ओके डन. सो थँक्यू सो मच आमचं बडबड ऐकल्याबद्दल. आणि हे ऑफकोर्स काय क्वेश्चन्स असतील वगैरे तर तुम्ही आम्हाला पण विचारू शकता, पण आम्ही प्रोफेशनल ऍडवाइस नाही देऊ शकत, आम्ही नाही आहोत अजून तरी. पण आम्ही तुम्हाला योग्य माणसाने डायरेक्ट करू शकतो. हा फक्त एक आमचा एक्सपिरियन्स होता आणि आमच्या एक्सपिरियन्सवरून आम्ही काय शिकलो किंवा इथे जे कोणी नवीन आहेत ज्यांना घर घ्यायचंय पण असा क्वेश्चन असतो की यार इथे घर कसं घेतात हे माहिती नसतं. आम्ही पण खूप लोकांना हा प्रश्न विचारला घेण्यासाठी, यार घर घ्यायचं यार कसं घेतात इथे घर. तर मराठीमध्ये तर नव्हती इन्फॉर्मेशन कुठेच नाही. हा म्हणजे युट्यूबवर नव्हती. असे बाकीचे मॉर्गेज ब्रोकर वगैरे आमचे सगळे मराठीच होते. खूप खूप छान इन्फॉर्मेशन दिली, चांगली इन्फॉर्मेशन दिली. खूप आम्ही खूप मॉर्गेज ब्रोकरना ओळखीमधनं खूप केलं. माझा एक मित्र पण आहे मेलबर्नचा, त्यांनी पण खूप हेल्प केली. असं म्हणजे अपार्टमेंट घेऊच नको, तू लँडवालाच घर घे, अशा गोष्टी म्हणजे ठामपणे सांगितल्या गेल्या. खूप हे पडलं पण तरी लर्निंग असते. सो तुमची लर्निंग मिस्टेक्स कमी करण्यासाठी हा व्हिडिओ. ऑफकोर्स तुम्ही पण शिकाल, तुम्ही पण व्हिडिओ बनवू शकता असं तुमच्या लर्निंग्स वरून वगैरे. पण आम्ही आमची लर्निंग सांगितली असं. इन फ्युचर आता कधी आम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घ्यायचा विचार करू तेव्हा ती प्रोसिजर काय असेल ती पण आम्ही शेअर करू. त्याच्या आधी पण करू शकतो शेअर. नाही होऊन देत ना, म्हणजे आपण 100% कसं असं झालं आमच्या सोबत एक्सपिरियन्स आमचा. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी नाही कसं ही प्रॉपर्टी असून पण इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतली ती तो एक्सपिरियन्स काय होता
इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी घेतली तरी आपण जमिनीवरतीच राहणार बाई, मराठी माणूस. बोकवाले बनियन. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.